बोला का. ती तुम्हाला मिळेल 16 रुपये. एसी आहे ना? AC नाही, कुठे जायचं आता काय आपलं हेच आहे. याचं कसं किलोमीटरवर आणि तुम्हाला किती दिवसाचं 300चं ॲव्हरेज आहे. किती दिवस जाणार आहे? 2 दिवस. 2 दिवस ना. मग तुम्हाला 600चं ॲव्हरेज 1696 आणि हॉलटेक 10,000 रुपये. हां बोला. हां एक दोन ड्रेस द्या ना वरती ठेवायला. हेलो सर, ये अभी अपना स्विंग सेंटर है. ठीक है. अच्छा, स्विंग पूरा यहीं पे होता है. हाँ यही पे होता है. अच्छा अच्छा. ये सारे पैटर्न्स आप यहीं पे बनाते हो? हाँ एक्चुअली डैड है ना, हाँ वो नीचे कटिंग. हाँ, कटिंग नीचे होता है और हाँ फिर वापी ऊपर या स्टिचिंग ऊपर होता है. अच्छा अच्छा. पैटर्न वगैरह डिजाइन वगैरह सब आप ही हाँ, नीचे. पापा ही बनाते हैं? हाँ पापा ही बनाते हैं. ओके ओके. आपके ये काम में परफेक्शन बहुत है, ऐसा सुनने हाँ. में आया है हमारे. हाँ तो एक्चुअली कैसा है कि सबको भी वैरायटी चाहिए, लेकिन फैंसी भी चाहिए, हाँ रिजनेबल भी चाहिए. हाँ ये सारी बातें आप बहुत मुनासिब तौर से करते हो ना. हाँ. अच्छा, ये बॉबिन से नहीं, ये क्या थ्रेड है क्या इतने? अरे हाँ. बाप रे, बहुत सारे पैटर्न्स के हैं हाँ. लगता है. कलर्स अलग अलग है ना पूरे? हाँ एक दो दिखा सकते हो आप? हाँ. अच्छा अच्छा, वो मतलब एक ही शेड की अलग नहीं, एक ही कलर के अलग अलग शेड है मतलब वो. हाँ अलग अलग, थोड़ा लाइट डार्क. हॅलो सर, नमस्ते. हां नमस्कार बोला. सर, फेमस आहात तुम्ही विश्रांतवाडीमध्ये. टेलरिंगच्या, लेडीज टेलरचं खूप चांगलं शॉप आहे, बिझनेस आहे. चांगले पॅटर्न्स आहेत, डिझाईन्स तुम्ही स्वतः क्रिएट करता. हां तर थोडी माहिती हवी होती सर त्या संदर्भात. अच्छा अच्छा बोला ना. सर, आपलं नाव काय? अजय राजाराम अकोलवार. ओके. सर, इथे तुम्ही बरेच फेमस आहात लेडीज हां. टेलर म्हणून, आणि पॅटर्न्स एवढे छान छान तुम्ही कसे काय डेव्हलप करता? काय तुमचं स्वतःचं इमॅजिनेशन आहे? स्वतःचं इमॅजिनेशन आहे आणि आपण हे म्हणजे ट्रेनिंग न घेता आपण केलेले सगळं आहे. ओके ओके. आणि आपलं सगळं काम पूर्ण वर्ल्डमध्ये जातं. राईट. आपण हे फॉरेनर्स वगैरे बॉलिवूडपर्यंत आपण आत्तापर्यंत कामं केलेली आहे. ओके. सर, हे फॉरेनर्सचे फोटो वगैरे लावलेत, त्यांचा ग्रुप लागलाय, ते तुमचे ग्रुप आपल्याकडे दर महिन्याला 150 लोक येतात. दर महिन्याला? दर महिन्याला Wow, 150 great. लोक, आणि 2 युनिट्समध्ये येतात. 60-70 लोक 15 दिवसात ओके. आणि 60-70 लोक 15 दिवसामध्ये. अच्छा. तर ते अशा पद्धतीमध्ये आपण काम करतो. बरं. आणि आपले फिनिशिंग फिटिंग एक नंबर आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला आहे. राईट. आणि आपले रेट्स पण त्या क्वालिटीच्या हिशोबाने आपण ठेवलेले आहेत. ओके. मग सर, पॅटर्न चेंज झाले की रेट चेंज होतात हो, की हो. असं काय आहे का? पॅटर्नवर आहेत, सिम्पल्सचे वेगळे रेट्स आहेत, पॅटर्नचे आहेत. ओके आणि अजून एक्सक्लुझिव्ह पॅटर्न येतात त्याचे पण वेगळे आहेत. ओके. बॉलिवूड पॅटर्न्सचे वेगळे आहेत. ओके. वेस्टर्नचे म्हणजे फॅन्सी ते अगदी ट्रेडिशनल तुम्ही सगळे करता सगळं का? बनवतो आपण. ओके ओके. सर, हे
चुडीदार आणि काय आहे ते पंजाबी dresses पंजाबी ड्रेसेस वगैरे वगैरे येतात. मग यामध्ये अजून काय काय फॅन्सी व्हरायटीज आहेत आता लेटेस्ट वगैरे निघालेले? लेटेस्ट आता जे पण येतं ते आपण त्याप्रमाणे इम्प्रुव्हमेंट मध्ये आपण काम करतो ते. ओके ओके सर, ही सर्व्हिस कुठे कुठे प्रोव्हाइड तुम्ही स्वतः करता की लोक तुमच्याकडे नाही, आपल्याकडे doors- मेक टू ऑर्डर आहे. हा. आपल्याकडे लोक येतात. ओके आणि दुसरी गोष्ट आपले जे फॉरेनर्स वगैरे ते पण इथेच येतात. त्यांचं आपलं मेजरमेंट घेऊन आपण काम करतो. ओके. मग सर कलर कोड आणि ड्रेस मॅचिंग किंवा फॅन्सी हा. ड्रेस कोणता सूट होईल याचं तुम्ही काही त्यांना रेकमेंड करता? रिकमेंड करतो आपण, कारण Okay. की कापड वाईज आपल्याला जर पॅटर्न काही फोटो असतात पण हा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या पॅटर्न्स प्रमाणे पण आपण करतो. राईट राईट राईट. म्हणजे काही लोकांना एक सूट झालं तर ते दुसऱ्यांना होऊ शकत होत नाहीये, नाही. ते तुम्ही व्यवस्थित रेकमेंड करता? requirement करतो. ओके ओके ओके. सर आता तुमच्याकडे इतका ट्रेमेंडस लोड असतो हा. तरी पण तुम्ही शेड्यूल कसं काय मॅनेज करता? आता कसं आहे की आपल्याकडे 12 महिने आपल्याकडे रश असते. ओके त्या हिशोबाने काही काही कस्टमर्सला आपण मध्ये ऍडजस्टमेंट पण करतो Okay. कोणाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. राईट. एमर्जन्सी असेल तर इमर्जन्सी असेल तर या कोणाचे लग्न अचानक किंवा हो, हो. कोणाचे काही प्रॉब्लेम्स असेल तर Right. आपण तो मॅनेज करतो. त्यामुळे नेहमी ते कामांचा नेहमी 12 महिने आपल्याकडे लोड असतो. ओके तरी आपण तो दिवस रात्र काम करून आपण ते ऍडजस्टमेंटमध्ये आपण काम करतो. बरोबर आहे. आणि प्रयत्न करतो आपण की कस्टमरला वेळेत देण्याचा आपला प्रयत्न असतो. ओके. आता सर तुमचं स्टिचिंग सेंटर पण बरंच मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला लोड किती आला तरी ओढून तो देतात मॅनेज असेल. करू शकतो आपण. आपल्याकडे जे युनिट आहे हा. ते फास्ट युनिट आहे एकदम. ओके ओके. ते म्हणजे आम्ही आता फॉरेनर्सचे एक दिवसात आम्ही 50 ड्रेसची रिक्वायरमेंट पण कम्प्लीट. अरे बापरे. ओके ओके. म्हणजे सगळे कसलेले सगळे दर्जी का आहेत तुमच्याकडे? एकदम एक्सपर्ट आहेत ओके. आणि व्यवस्थित स्पीड आणि विथ स्पीड विथ फिनिशिंग आहे. क्वालिटी पण क्वालिटी चांगली. मेंटेन केलेली आहे आम्ही. ओके सर, याच्याबरोबर तुम्ही हे मटेरियल पण सेल, हां सर, ड्रेस मटेरियल वगैरे तुम्ही इथे सेल करता का? हो, तो सिजनेबल करतो आपण. जसे असतं बॉलिवूडचे जे फर्स्ट कॉपी वगैरे येतात ओके ते सेम कलर्समध्ये आपण बनवून देतो. म्हणजे अच्छा. कस्टमरचे जे लाख रुपयाचे रेंज असते ते आपण एक 10,000च्या आसपास आपण ते बनवतो. ओके पण ते ऑनलाईन फेस्टिवल्समध्ये असतात ते अवेलेबल. ओके. बाकी इतर वेळेस आपण स्टिचिंग करतो. अच्छा सर, विश्रांतवाडीशिवाय अजून कुठे ब्रँच आहे आपली? नाही नाही, आपण ही एकच- युनिटमध्ये एकमेव आहे. branch आहे. हो, आणि तुम्ही स्वतः ती हँडल स्वतः करता? आपण हँडल करतो. ओके सर, तुमच्या माहितीबद्दल खूप खूप आभारी आहे सर. थँक्यू. थँक्यू सर.